कसं आहे की एवढा माज एका आमदाराला असणं हे खूप वाईट आहे। जे शिंदे कैसनबा बोलतात, हा बोलतो की मराठी माय मेली तरी चालेल, पण माझी मावशी उत्तर प्रदेश उत्तर भारत ही जगली पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर भारतावरती प्रेम आहे। पण ह्याने उत्तर भारताला निघून जावं ना, हे कसलं आहे राजकारण? हा म्हणजे मराठी भाषा हा मारायला निघालेला माणूस आहे, हा असा गद्दार मराठीचा। आणि स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं का? एवढी लाज नाही याला? त्यांनी आईला सोडलं असेल? असं कधी वक्तव्य होतं का की माझी माय मेली तरी चालेल? आपल्या मराठीत एक म्हण आहे, माय मोरो मावशी जगो। ते कोण बोलतं? मुलगा म्हणत नाही, ती मावशी बोलते। आणि हा मुलगा असा आहे जो आईला मारायला तयार झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना मराठी माणसांना मी विनंती करीन, अशा माणसाच्या मागे उभं राहायचं का? यांच्या पैशाचे खेळ जातात, हे पैशाचा माज दाखवत आहेत। 50 खोक्याचा माज आहे, बाकी काय नाही, हा 50 खोक्यांचा माज आहे। मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती जर असं जर हे लोक उलट उठणार असतील तर मराठी माणूस रस्त्यावरती उतरणार। आणि मराठी माणसाची जी एकजूट झालेली आहे ती अजून कट्टरतेने एकत्र होणार आहे। बघा, दोन्ही भाव एकत्र आलेत, दोन्ही पक्ष एकत्र आहेत। आमच्यावर मराठी एकीकरण समिती, मराठी भाषा केंद्र, सगळे मराठी मंडळ जे आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। अशा माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो। समोर आलं तर जोड्याने मारायला पण कमी करणार नाही आम्ही। त्यांच्या या वक्तव्यानंतर उदय सामंत मंत्री त्यांच्या समोर असताना, तो गाढव आहे, उदय सामंत गाढव आहे, तो बाजूला बसून बोलतो दिलगिरी दिली ना, बस झालं, आता काय पाहिजे? अरे मराठीचा अपमान करून दिलगिरी दिली? हे असे मंत्री शोभतं काय मंत्र्यांना? त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला बडतर्फ केलं पाहिजे खरं तर। आणि देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करीन की हा माणूस एक गाडी प्रोटेक्शनची 6-7 शेंगणवाले घेऊन फिरतोय, कशासाठी फिरतोय? कोणाला दादागिरी दाखवतोय? हा आमदार आहे ना, बाकीच्या आमदारांना एक बॉडीगार्ड आहे, त्यांनी कोणाची पापं केली तेवढी?